नमस्कार मित्रांनो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या 31 जानेवारीपूर्वी घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं. त्याच्यामुळे जी निवडणुकांची जी तयारी आहे त्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आपले विरोधी पक्ष आहेत त्या सर्वांनी ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्या त्याची छाननी काढण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्यासमोर काही धक्कादायक गोष्टी या समोर आलेल्या आहेत आणि त्यामध्ये विशेष प्रकारे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या मतदार याद्या वापरल्या गेल्या की ज्याच्या जीवावर असं म्हणता येईल की बंपर जीत महायुती सरकारला मिळालेली होती. त्या महायुती सरकारने ज्या याद्या 2024च्या विधानसभेच्या वेळेस वापरल्या त्याच याद्यांवर निवडणुका घ्यावा असा त्यांचा आग्रह दिसत आहे आणि तशाच प्रकारे 31 जुलैची जी कट ऑफ डेट त्यांनी त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी नवीन मतदार न घेता जे मागचे जे मतदार आहेत ते त्या ठिकाणी ठेवून त्या याद्यांमध्ये मागच्या 1-1.5 वर्षापासून तुम्ही पाहिलं असेल की या निवडणुका झाल्यानंतर संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून तर महाराष्ट्रातील जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत त्यातले प्रमुख नेते आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन किंवा मरकटवाडीमध्ये आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी ग्रामस्थांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मतदारामध्ये घोळ आहे आणि त्याचप्रमाणे जी वोट चोरी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनलेलं आहे ते मत चोरी करून बनलेलं आहे. इथपर्यंत ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या बाबतीचे जे केसेस आहेत त्यासुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्या ठिकाणी ते पेंडिंग आहेत, हा भाग वेगळा. परंतु या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणाने आहे की ज्यावेळेस ह्या मतदार याद्या ह्या विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्या हातामध्ये मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस त्याचं अवलोकन केलं त्यावेळेस त्यांना ज्या गोष्टी समजल्या त्या धक्कादायक होत्या आणि म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून एक जॉईंट एक कमिटी बनवली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत किंवा जे महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे त्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना जाऊन त्या ठिकाणी ते भेटले. त्यांना जाऊन त्यांनी सर्व जी काही परिस्थिती आहे मतदारांच्या बाबतीमध्ये ती त्यांना सांगितली. ह्या ज्या याद्या आहेत त्या सदोष आहेत, बोगस मतदार ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत आणि लाखोंच्या संख्येमध्ये ह्याच्यावर बोगस मतदार ह्याच्यामध्ये मतदान करून मागेच गेलेले आहेत आणि पुन्हा त्याच्यात मतदान व्हायची शक्यता आहे आणि ह्या याद्यांवर जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट व्हायची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे ह्या मतदार याद्यामध्ये सुधारणा व्हावी, नवीन मतदार याद्या बनवल्या जाव्यात, तोपर्यंत मतदान घेऊ नये. आणि त्याचप्रमाणे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत जयंत पाटील त्यांनी त्या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पत्रकार परिषदेमध्ये मांडला आणि लोकांसमोर त्यांनी सांगितलं की जे काही निवडणूक आयोग आहे त्याचे जे सर्व्हर आहे ज्याच्यामध्ये किंवा डेटाबेस आहे त्याच्यामध्ये फेरफार केला जात आहे आणि ज्या लोकांची नावं काढली पाहिजे, टाकली पाहिजे हे काम निवडणूक आयोगाचं आहे. परंतु दुसरंच कोणीतरी ते सर्व्हर हॅक केलेलं आहे किंवा एक तर त्यांना पासवर्ड त्यांच्याकडे आहे किंवा ते काम त्यांना दिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नक्की झोल आहे की जेणेकरून कोणीतरी तिसराच त्याच्यामध्ये मतदार नोंदणी करत आहे. लोक पाहिजे त्याची नावं ठेवतोय, ज्यांची नावं नको आहेत ती नावं काढली जात आहेत आणि अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यांनी पुराव्यासहित निवडणूक आयोगापुढे ही त्यांची बाजू मांडलेली आहे. आणि म्हणून पत्रकार परिषदेमध्ये जे जयंत पाटील आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे आणि त्यांनी हा एक आरोप केलेला आहे निवडणूक आयोगावर की त्या ठिकाणी तिसरंच कोणीतरी त्या ठिकाणी ही जी काही सर्व्हर आहे ते ऑपरेट करत आहे. जयंत पाटील त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हणाले आपण ऐकू. आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना भेटायला गेलेलो. त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या. अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो. या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत.
असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न म्हणून आज आम्ही त्याची भेट घेतली. कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले. काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले, काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली. या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे. पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण, चुकीचे घातलेले आहेत, घर क्रमांक चुकीचे आहेत, तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही. मी काही उदाहरणं त्यांना दिली. त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे, मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक वेगळ्या एपिक नंबर ID सह 6 वेळा नोंदवलेलं आहे. आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं. आपण म्हणतो ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन. आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3ला ती नावं असतात, 6ला ती नावं जातात. आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कोणी काढली, कोणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कोणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे.